नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई सराव प्रश्नपत्रिका संच यामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरदार पटेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आरातील ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहे? आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्बोदके हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले आहे? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालविले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेनगंगा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मागच्या काळातील उजळती नजर टाकणे त्यांना काय म्हणतात? सिंहावलोकन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त वाक्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लडाख हे काय आहे? भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली आहे? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचे आहे मित्रांनो. स्तुती. खाली दिलेल्या शब्दातून विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहे. स्तुती. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निंदा. स्तुतीचं विरुद्धार्थी काय होईल मित्रांनो? निंदा होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वारा. खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वारा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वारा म्हणजे पवन. हे काय आहे? वाराचं समानार्थी शब्द आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, यापैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? यापैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भात शेतीतून मिथेन वायूचे उत्पादन होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रात आंधळेपणा. अजीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शुक्र काय आहे? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर दिशा दर्शवितो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पांढरे फूल हे डॅश देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पांढरे फूल हे डॅश देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इटली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढलेली आहे? 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कटक आणि समानार्थी शब्द सैन्य होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेले सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संबंधी व दर्शक हे सर्वनामे आलेले आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत? खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर, पणजी आणि औरंगाबाद या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्राचे एकूण किती सदस्य आहेत? लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्राचे एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 67 सदस्य. लोकसभा व राज्यसभा मिळून 67 सदस्य आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई येथील हाजी अली दर्गा कोणत्या साली बनवण्यात आली आहे? मुंबई येथील हाजी अली दर्गा
कोणत्या वर्षी बनवण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1431 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे मित्रांनो. दुःखाने सोडलेला लांब श्वास. दुःखाने सोडलेला लांब श्वास. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुस्कारा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे मित्रांनो. आपल्याला पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंग. हे काय आहे? आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुंदर. मनोहरचा समानार्थी शब्द आहे सुंदर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तगाई. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी भावाचक नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे. खालपैकी भावाचक नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गरिबी. हे आहे आपलं भावाचक नाम. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. धन्यवाद.